नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रियाने नवीन प्लॅन केला आहे. तो श्वेताला ती सांगत आहे, आजच मुलींना गायब करायचं, तर काहीही संधी मिळाली तर मला कळव. त्या मुली कुठे एकट्या असल्या की आम्हाला त्यांना किडनॅप करायला. तर इथे चोख जबाबदारी पाडणार श्वेता आणि एकदम छान प्रकारे ही जबाबदारी ती पार पाडतानाही आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. कारण लहान मुली ह्या सगळ्या शिवणकामाचा जो क्लास आहे त्याच्यातर्फे कराड येथे पिकनिक जाणार, तीही आजच जात आहे. ही गोष्ट सायलीला कळते. सायली परवानगी देण्याआधी त्या टीचरसोबत बोलते की कुठे जाणार, किती वेळात येणार, सगळी इत्थंभूत माहिती घ्यायला हवी ना. तर ती त्या टीचरला बोलवते की किती वेळापर्यंत येणार. तर टीचर सांगतात की आम्ही दुपारपर्यंत वापस येऊ. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर ती मग त्यांना परवानगी द्यायला तयार होते. आणि टीचर एवढंही बोलतात की काहीही वाटलं तुम्हाला कधीही कॉल करून मुली कशा आहे हे तुम्ही विचारू शकतात. तर हे ऐकल्यानंतर मग सायली परमिशन द्यायला तयार होते आणि मग मुली फार आनंदी होतात. तर इकडे ती त्यांना सांगते की फक्त वेळेमध्ये या, कारण उशीर झाला तर चालणार नाही. सगळ्या मुलीच आहेत, तर कराडपर्यंतच जाणार आहे. आम्ही लवकरच घरी येऊ, अगदी अंधार पडण्याच्या आत घरी असू, अशी शाश्वती त्या मॅडम देतात. त्यामुळे सायली आता मुलींना जा सांगते. मुली आनंदाने आता निघालेले आहे. मुलं मात्र नाराज आहे की मुली सगळ्या फिरायला जाणार आणि आम्ही आश्रमातच राहणार. बरं, ही गोष्ट श्वेताने ऐकल्या लगेचच SMS करून सगळी डिटेल, कुठल्या रोडवरून कोणत्या ठिकाणावरून जाणार, कोणत्या रस्त्याने जाणार, अगदी इत्थंभूत माहिती तिने प्रियापर्यंत पोचवलेली असते. आता प्रिया संधी साधणार आणि आपल्या सायलीचा घात करणार हे मात्र नक्की. आता मुली गेल्यानंतर आता मुलं रुसलेली असतात. आता ह्या रुसलेल्या मुलांचा रुसवा कसा घालवायचा हे आपल्या सायलीपेक्षा कुणाला कसं ठाऊक जास्त असणार. आता मुलांसाठी आता मुद्दामच आपली सायली म्हणते की मी तुमच्यासाठी वडापाव गरमागरम बनवणार, कोणाकोणाला खायचा आहे. तर गौरी मुद्दाम लगेच म्हणते की ताई मला सगळ्यात पहिले, आणि मुलांना नको का, असाही प्रश्न सायली मुलांना विचारते. तर मुलं म्हणतात वडापाव, वाव, गरमागरम. आणि सायलीताई लगेचच त्यांच्यासाठी वडापाव बनवायला किचनमध्ये जाते. दुसरीकडे मात्र लगबग पाहायला मिळत आहे, ती म्हणजे आपल्या सायलीच्या डोहाळे जेवणाची तयारी घरी जोरदार सुरू आहे. अगदी सायली नाही आहे तरी पण सगळेजण आपल्या पद्धतीने नियोजन करतायत, आमंत्रण पाठवत आहेत. तर एवढ्या गडबडीमध्ये पण आपली कल्पनाची आहे ना, ती कुसुमला आणि मधुभाऊंना कॉल करून कळवते की आज डोहाळे जेवणाचं आयोजन केलं आहे, तर तुम्ही सगळ्यांनी यायचं हं. तर कल्पनाने आमंत्रण दिल्यावर मधुभाऊ म्हणतात की नको, आमच्या आश्रमातली मुलं पिकनिकला गेलेत, फक्त कुसुम येईल. पण कल्पनाने हट्ट केलेला असतो की मुलांना सगळ्यांना घेऊन तुम्ही सगळ्यांनी यायचे. आपल्या सायलीच्या आनंदात प्रत्येक गोष्टीत आपण सहभागी व्हायला हवा की नको. मग मुलं आली की आम्ही येऊ असं कुसुमताई निरोप देते कल्पनाला. मग ठीक आहे असं म्हणत ती फोन ठेवते. दुसरीकडे मात्र प्रिया आता नियोजन लावत आहे. मुली पिकनिकला जात आहे, त्या कुठे कुठे जाणार आहे, त्यांच्यावरती पाळत ठेवण्यासाठी एक व्यक्ती 24 तास त्यांच्या मागे पाठवा. आता महिपतचा एक माणूस आम्ही पाठवतो असं इथे नागेशचा मुलगा आणि सचिन बोलतो. तर आपण पुढे पाहू शकतो की ते म्हणतात की आम्हाला नव्हतं वाटलं की एवढं लवकर हा योग जुळून येईल. एवढी तयारी इतक्या दिवसापासून केली आणि ती इतक्या पटकन होती आहे, या गोष्टीचा आनंद सचिन आणि हा मुलगा मानत आहे. तर पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की सायली श्वेताला घेऊन घरी आलेली असते. श्वेता मग सगळ्यांना भेटते, सायली ओळख करून देते आणि मग ती म्हणू लागते की बाळाला मी घेऊ का. तर इथे सायली समजावून सांगते अस्मिताला की बाळाला सांभाळण्यासाठी एक व्यक्ती हवी होती आपल्याला, तर मी ह्या आश्रमातल्या श्वेताला घेऊन आले. तिलाही जॉबची गरज आहे, तर आपल्याकडे विश्वासू म्हणून ती इथे राहू शकते आणि बाळाला छान सांभाळू शकते. दुसरीकडे मात्र आपली प्रिया फार संतापलेली आपल्याला पाहायला मिळणार. तिचा संताप झाला आहे, माझे इथे एवढे हाल आणि तिकडे त्या सायलीचे तेवढे लाड. ती सुभेदारांची सून बनणार, तिचे डोहाळे जेवण होणार, माझ्या नंतर प्रेग्नेंट आहे ती, तरी तिचे एवढे लाड आणि मी ते सडते असं म्हणत स्वतःचा ती रागा करून घेते. तिला
हवालदार मॅडम म्हणत असतात की शांत हो, एवढी चिडचिड करू नको. मात्र ती फार संतापलेली असते. अगदी राक्षसासारखं सगळं काही उधळून लावते, त्या ठिकाणच्या सगळ्या वस्तू फेकते. मडक्याला तर एकच बुक्की घालते तरी तिचे तुकडे तुकडे करते आणि त्या तुकड्याला उचलत कचकटत हाताला धरते. रक्तभंबाळ होतो हा हात. त्याच रक्ताळलेल्या हाताने मी सायलीच्या आयुष्यात दुःख आणि दुःखच आणणार आणि तिला कधीच सुखी राहू देणार नाही असं त्या भिंतीवर ओरबडत लिहिते आणि त्या रक्ताच्या हाताने स्वतःचा चेहरा असा बरबटून घेते आणि स्वतःला ती सांगते की मला ही जी बदल्याची आग आहे ती विझूच द्यायची नाही आहे. मला बदला घ्यायचा आहे. आपल्या सायलीच्या आयुष्यातलं दुःख ह्या प्रियाला घालवायचं आहे. त्याच्यासाठी तिने हा प्रण केलेला आपण पाहतोय. दुसरीकडे श्वेता अस्मिताला सांगते की मी बाळाची योग्य काळजी घेईन, त्याचे खाणं पिणं सगळं व्यवस्थित पाळेल. तुम्ही निवांत जॉबला जात जा आणि बाळासाठी काय हवं नको सगळं मी पाहिल, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तर हे ऐकल्यानंतर अस्मिता थोडी घाबरते, पण आपली सायली तिला समजवते की ही आश्रमात पण सगळ्या मुलांना लळा लावते. आता बघा, गोलूला तिने घेतल्या गोलू कधी कुणाकडे जात नाही. अगदी चैतन्य म्हणतो मी किती दिवसापासून भेटतो तरी माझ्याकडे यासाठी सुद्धा किती आडेवेडे घेतो. बघा ना, श्वेताकडे लगेच गेला. कल्पनाही म्हणते हो गं, खरं आहे, आता इथून पुढे सगळी जबाबदारी तूच सांभाळ गं आमच्या गोलूची, असं म्हणत कल्पनाने श्वेताला काम दिले. त्यात अस्मिता अर्जुन आणि सायलीला म्हणते की तुम्ही दोघंजणं खोलीत जा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आम्ही तिथे ठेवलं आहे. आता ते पाहायची उत्सुकता अर्जुनला लागली. तर सायलीला तो म्हणतो चल पटकन, पण सायली म्हणते मुली कुठपर्यंत गेल्या आहे मला फोन करून एकदा विचारू द्या. आता ती कॉल करून त्या मॅडमला विचारते की तुम्ही कुठपर्यंत पोचले, काय करतायत. तर मुली एकदम छान आहे, व्यवस्थित, आम्ही रस्त्याने चाललो आहे आणि मुलींशी तुम्ही बोला असं म्हणत मुलींकडे इथे ती फोनही देते. तर आपली सायलीताई मानसीसोबत बोलते की काय चाललं आहे, कसं आहे. तर मानसी सांगते की खूप मज्जा येते इथे, आम्ही खूप हॅपी आहोत, खूप मज्जा मस्ती करतो आहे आणि लवकरच आम्ही वेळेत घरी येऊ. तर इथे सायली सांगते त्यांना आपल्या मॅडमला त्रास देऊ नका, छान त्यांच्यासोबतच राहा, कुठे एकट्या जाऊ नका. आता दुसरीकडे आपण पाहतोय छान प्रकारे सगळेजण डेकोरेशनमध्ये बिझी असतात. प्रत्येकजण आपापली कामगिरी एकदम चोख करताना पाहायला मिळते. इथे मात्र बाळाची खूप छान काळजी खूप छान काळजी घेतानाही आपण पाहू शकतो. श्वेता त्याला कशी कडेवर घेऊन मिरवते, त्याला खेळवते पण, त्याला काम दाखवते पण करताना आणि अगदी त्याची खाण्यापिण्याची वेळ एवढ्या गडबडीत पण ती सांभाळताना पाहू शकतो आपण. त्याला वेळोवेळी घास भरवते, पाणी प्यायला देते आणि अस्मिता ही त्या मुलीकडे आणि आपल्या गोलूकडे पाहू लागते. अस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं, पण तिला समजलं आहे की श्वेता एक चांगली मुलगी आहे जी आपल्या बाळाला सांभाळू शकते. दुसरीकडे मात्र प्रियाने आता चेहरा धुतला आहे. अगदी तिच्या डोक्यात वेड्यापणाचे झटके यावे तसे झटके येताना आपण पाहू शकतो. वेड्यासारखी स्वतःशीच बरगळतानाही पाहतो आहे आपण आणि स्वतःलाच म्हणते की आज आपल्याकडे कोणीतरी येणार ग आणि लवकरच त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं सुखही आपण हिरावून घेणार. या गोष्टीचा आनंद तिला इतका होतो आहे. कोणीतरी येणार म्हणत ती डान्स करू लागते. हवालदार मॅडम येतात आणि तिला सांगू लागतात अगं बाई का डान्स करते, 7वा महिना संपत आला आहे तुझा, असं नाचू नको, डोकं शांत ठेव. तर ती म्हणते मी आणि माझं डोकं शांत ठेवू का ठेवू, तुला दिसत नाही मी किती दुःखात आहे, मला फार राग येतो आहे. तिकडे त्या सायलीला पंचपक्वान्न आणि मी इथे ह्या सडक्या भाकरी तोडते. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो ह्या मुली पिकनिकला गेलेल्या असतात. त्यांच्या गाडीच्या मागे एक हेल्मेट घातलेला व्यक्ती कंटिन्यू पाठलाग करताना आपण पाहू शकतो आणि तो व्यक्ती हा खरं तर सचिनने पाठवलेला व्यक्ती आहे. तर तो व्यक्ती त्यांच्या पाठीपाठी येत असतो आणि प्रत्येक डिटेल हा तो सचिनला सांगत असतो आणि सचिन मग म्हणत असतो की प्रत्येक क्षणाक्षणाची खबर आम्हाला देत राहा, योग्य वेळ योग्य संधी मिळता क्षणी आपण त्या मुलींना किडनॅप करायचे, त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागेच राहा. तर तो मुलगा म्हणतो हो, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची घडामोडी कळवत राहील आणि संधी मिळाल्या मुलींना आपण किडनॅपही करू, व्यवस्थित त्याची रेकॉर्डिंग पण कर, असं सचिनने त्याला सांगितले आणि तो त्याला होकारही देताना आपण पाहू शकतो. आता मुलींची गाडी पुढे आणि तो मागे असं आता दृश्य आपण पाहू शकतो. आता जेलमध्ये इकडे आपण पाहतोय सगळ्या बायका प्रियाजवळ जमा होतात आणि म्हणतात तू इतकी नाराज का आहेस, अगं तू प्रेग्नेंट आहे, तुला आनंदी राहायला हवं की नाही. तर आता ती म्हणते कसं राहू आनंदी, माझ्या घरातले माझ्याकडे ढुंकू नये, पाहत नाही, लक्ष देत नाही. तर इतर बायका म्हणतात अगं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे, पण बघ तुझ्याकडे तुझं बाळ आहे, तुला सुखाचे क्षण त्या बाळामुळे मिळत आहेत, तो तुझ्यासोबत आहे की नाही, मग तू आनंदी राहायला हवं. तर ती आता हट्ट करते की माझं डोहाळे जेवण करा ना तुम्ही सगळ्याजणी मिळून. आता त्या सगळ्याजणी मिळून प्रियाचं डोहाळे जेवण करताय
दुसरीकडे आपण पाहतोय सायली आणि अर्जुनला छानसं गिफ्ट मिळाले अस्मिता आणि कल्पनाकडनं. ते पाहिल्यानंतर अगदी मन भरून जावं, डोळ्यात पाणी यावं अशी इतकी सुंदरशी सजावट करून ठेवलेलं असतं. खरं तर हे ड्रेस असतात अर्जुन आणि सायलीसाठी, कल्पना आणि अस्मिताकडनं. डॅडी टू बी आणि डॅडी मम्मा टू बी. तर हे सगळं आपल्याला सुख जे मिळते ते आपल्या बाळामुळे मिळते असं सायली म्हणते. आणि आपला अर्जुन बाळाचे खूप खूप आभार मानतो, तू आलास आमच्या आयुष्यात, इतके सुख घेऊन आलायस. तर आता इथे आपला अर्जुन म्हणतो की सगळ्यांनी तुला काही ना काही गिफ्ट दिले, मलाही तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, तर तू डोळे बंद कर. इथे सायली म्हणते नाही दाखवा, तर तो म्हणतो नाही डोळे बंद कर. मग ती डोळे बंद करून उभी राहते. आपला अर्जुन हा कपाटात हळूच दरवाजा उघडतो आणि ती गिफ्ट बाहेर काढून तिच्या समोर जाऊन उभा असतो. आता डोळे उघड. तर आता आपली सायली डोळे उघडते आणि समोर पाहते तर काय, छोट्याशा डब्यात छोटंसं बॉक्स असं पॅक केलेलं असतं, इतकं सुंदर असतं. ते खोलून आपली सायली पाहते तर तिला सुंदरशी नथ मिळते. इतकी सुंदर नथ, खरंच खूप थँक्यू असंही सायली म्हणते. आणि अर्जुन म्हणतो की तुला आवडली ना, आणि होणाऱ्या आईसाठी होणाऱ्या बाबांकडनं हे गिफ्ट. आता गिफ्ट अजून एक आहे, तर काय, तर आपल्या सायलीला पूर्णपणे तयार करणार आहे आपला अर्जुन. अगदी मेकअपचं सगळं किट घेऊन आला आहे त्याने. खरंच आपली सायली फार खुश आहे. दुसरीकडे पाहू शकतो आपण, प्रियाला मात्र उत्सुकता लागली आहे संध्याकाळ होण्याची. तिच्या आयुष्यात तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार. सायलीला पण ती जेलमध्ये आणून टाकणार म्हणजे टाकणार. तिच्याकडनं सायलीला जे गिफ्ट मिळते ते म्हणजे जेल, डोहाळ्या जेवण्याचं गिफ्ट जेलमध्ये. आपण पाहतोय अर्जुन आणि सायलीमध्ये किती छान बॉन्डिंग झालेली आहे. तो किती छान तिचा एकूण एक गोष्टी शृंगार सजवतानाही आपण पाहतोय. खूप छान प्रकारे त्याने इतकं मेकअप केलेला असतो सायलीचा. सायली खूप खुश असते, अगदी भरभरून जावी आणि आयुष्य जगून निघाली की काय असं तिला वाटू लागलेलं असतं. ती सायली आपल्या अर्जुनचे खूप आभारही मानते. दुसरीकडे मात्र अपघात झालाच, घटना घडलीच, घात झाला. आपल्या सायलीच्या आश्रमातल्या मुलींना हे सचिनच्या गुंडांनी उचललेलं आहे, गाडीत कोंबलेलं आहे. मुली फार विरोध करतात, त्यांना घाबरून त्या लोकांनी त्या मुलींना गाडीमध्ये कोंबलेलं असतं. आणि हे सगळं दृश्य पाठीमागे उभा असणारा व्यक्ती छान प्रकारे रेकॉर्ड करत असतो. आणि हे रेकॉर्डिंग पोचली आहे प्रिया आणि सचिन यांच्यापर्यंत. अगदी मनाला गारवा लाभावा तसा गारवा लाभला आहे आपल्या ह्या प्रियाच्या मनाला. आता अर्जुन सायलीला कसं वाचवणार, ह्या सगळ्या संकटातनं दोघं मिळून कसे मार्ग काढणार, मुलींना सुखरूप ते घरी आणू शकतील का, ही पण एक गोष्ट आहे. आता हे सगळं काही पाहण्यासाठी आपल्याला पुढे भेटावे लागेल पुढील भागामध्ये. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, तोपर्यंत धन्यवाद.